मला वाटतं कधी काल परवा म्हणाले जेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला, आरोप करायला, जिंकता तेव्हा काय येत नाही. त्यामुळे हे जे आहे नाना, हे कुठंतरी लोकशाहीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या, आता काँग्रेसने 105 जागा लढवल्या अध्यक्ष महोदय, आम्ही 80 लढवल्या. आता मतं तर त्यांना जास्ती मिळणार, पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाडला 1 लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना. बरं 96,000, आता मला 1.25 लाखाचं मताधिक्य मिळालं. प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं. आता बघा, या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे. कोण 1,000 मतांनी निवडून येतो, कोण 1 लाखांनी येतो निवडून. तुम्ही याचं कसं 208 येतो, 208 येतो, 208. आमचे मित्र आहेत नाना, मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे. तसं नाना पण आमचा दिलदार आहे आणि बोलतो पण मन मोकळा ढाकळा मनाचा आहे. त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो, मी खोटं कधी बोलत नाही. मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही. हे काय आपलं वस्तुस्थिती आहे, ही लोकांमध्ये गेली पाहिजे, जनतेमध्ये गेली पाहिजे की तुम्ही जे काय सांगता की याचा आता कुठं तिकडे मार्केटवाडीला तुमची सगळे गेलेले. मार्केटवाडी आता मला कोणीतरी सांगितलं, मार्केटवाडीचे बाहेरचे लोक कोणी येऊ नका, मार्केटवाडीवाल्यांनी सांगितलं, आम्ही आमचं बघतो असं तिकडे कोणीतरी तिथले गावकऱ्यांनी सांगितलं. मार्केटवाडी जाऊ नका, तिकडे ते कार्यक्रम होईल. आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक आम्ही आहोत. आता अध्यक्ष महोदय, राजकीय पक्षांच्या सोबत आपल्याला अनेक लोकांच्या सोबत काम करायचा अनुभव आहे. डबल ग्रॅज्युएट असलेले राहुलजी आपल्या पक्षात असावेत म्हणून सगळ्यांना वाटतं आणि कुठल्याही पक्षाला वाटणार आणि ते सगळ्याच पक्षांना हवे असे वाटतात. पण आता पक्षीय राजकारण मागे टाकून न्यायासनावर आपण पोचलेला ही मानाची खुर्ची आहे. आणि तुमच्या विद्वत्तेमुळे आणि निष्पृह वागण्यामुळे मला तेव्हा केस चालले होते तेव्हा टेन्शन यायचं, काय होणार. पण आपण मेरिटमध्येच होतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. मी नेहमी सांगायचो मेरिटवर निकाल लागेल आणि आम्हाला त्याचा भय नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये मेरिटवर आपण निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने आपल्याला जबाबदारी दिल्यानंतर आणि आपण खऱ्या अर्थाने तो निकाल दिला. मगाशी मी म्हटलो त्याच्याबद्दल, तो निकाल जनतेच्या मनातला निकाल होता आणि जनतेच्या दरबारात आम्ही गेलो, तिकडे देखील आम्हाला न्याय मिळाला. आता काही लोक म्हणतात काय दिशा आहे का, हेतू आहे का. आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा. जनतेने दशा दुर्दशा केली, आता दिशा पाहून काय फायदा. ही वेळ तुम्हाला नाही ना, तुम्हाला नाही, जे काही तुमच्यातले मित्रपक्ष आहेत. आता मला वाटतं काही लोकांनी बहिष्कार टाकलेले दिसतोय, एक बोट नाही दिसत नाही इकडे. आणि खरं म्हणजे अध्यक्ष पदाचा एक गरिमा आहे. एक अध्यक्षपद हे सार्व म्हणजे सगळ्यात आपल्या या सभागृहाला एक आदर्श असं हे अध्यक्षपद आहे. आणि अशा वेळेस हा ठीक आहे, जनतेने तर सगळ्यांनीच या आपल्या आजच्या नियुक्तीचं स्वागत केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकभावनेची कदर केली पाहिजे. आणि म्हणून लोकभावनेची दिशा लोकांना वेळेत कळली असती, वारं कळलं असतं तर त्यांची ही दशा झाली नसती.
असंही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. गेल्या आपल्याला देखील राजकीय वारसा लाभलाय, त्याला अधिक आपण संपन्न केलं. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा देखील सरकारला लाभ झालेला आहे. या राज्याला मोठा फायदा आता होईल. 2.5 वर्ष नक्कीच आपल्या कामकाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनी समान न्याय व तत्वाने वागणूक दिली, त्याबद्दल देखील आपल्याला मी मनापासून अभिनंदन करतो आपलं. नाना यापुढे देखील आपल्याला देखील समान न्याय समान वागणूक आमचे अध्यक्ष महोदय देतील असा विश्वास बाळगा आपण. खरं म्हणजे महाराष्ट्र हे न्यायाचं राज्य आहे, शिवछत्रपतींची भूमी आहे. ही रामशास्त्री प्रभूंनी यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. ही छत्रपती शाहू महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमी आहे. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची भूमी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं प्राणपणाने रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून याच्यामध्ये कुठलाही विसर पडता कामा नये, कधीच पडणार नाही. कारण मी आपल्याला आठवण करून देतो, संविधान संविधान म्हणून बोलणारे, संविधान बचाव संविधान बदलणार म्हणणारे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवणारे संविधान तर कधी बदलू शकत नाही. हे बाबासाहेबांचं संविधान आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाचा कारभार चालतोय, राज्याचा कारभार चालतोय. आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री होतात. सर्वसामान्य व्यक्ती इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतात. हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे, त्यांच्या घटनेमुळे आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. आणि म्हणून खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आठवण कोणी केली, कोणी ठेवली 50-60 वर्षात कधी ठेवली आठवण? ज्यांचं सरकार होती, या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014 ला आले. त्या 2015 पासून संविधान दिन सुरू केला. संविधान दिन पहिल्यांदा सुरू झाला. मग संविधान बचाव. अरे बाबा, काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना 2दा पराभूत केलं. 2दा. आणि बाबासाहेबांनी सांगितलं काँग्रेसचे जळतं घर आहे लांबा. आता तुम्ही विचार करा, बाबासाहेबांचं म्हणण्याचं. आणि म्हणून मी एवढं सांगतो, आता आपण तालुका न्याय, किरण जिजूजी त्या दिवशी भेटले होते मला, ते म्हणाले जिल्हा न्याय तालुका न्याय संविधान मंदिर आपण बांधतोय, बाबासाहेबांचा सन्मान करतोय. आणि बाबासाहेबांनी जे दलित शोषित पीडित जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे. आणि म्हणून आपण आता हे लोकसभेत ते चाललंय, पण विधानसभेत आपण प्रयत्न केला. ते काय कुठले ते लाल कलरचे संविधान आणलं होतं, त्याच्या आतमध्ये कोरी पानं होती. ते आता मी त्याच्यामध्ये जात नाही. आणि त्यामुळे खरं म्हणजे आपण जी मोठी मोठी नावं मी घेतली त्या सगळ्या आभाळावेळ्या व्यक्तिमत्वाच्या तस्विरी इकडे आहेत. आणि त्या पुतळ्यांना तस्विरींना आपण हार घालतो आणि उठता बसता त्यांचं नाव घेतो आपण. आणि खरं म्हणजे त्यांची खरी पूजा या सभागृहातच होते. आणि या पूजेचे मुख्य पुरोहित म्हणून नार्वेकरजींचं कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे. आणि म्हणून त्यामुळे त्यांची आपण आपल्या 288 जणांची तुमच्यासकट आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि या अध्यक्ष स्थानाला विशेष एक महत्व आहे. जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या. आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या. आणि आज जनतेनेच आज कौल दिलेला आहे. आणि म्हणून जनभावनेची कदर करा. आरोपापेक्षा आपण सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा. जिथे सरकार काही चुकत असेल, जरी तुम्ही कमी असाल तरी सुद्धा आम्ही
ची नोंद नक्की घेऊ आणि जिथे सरकार लोकभावनेच्या बाबतीत जनतेच्या विकासाच्या बाबतीत कुठेही त्रुटी राहील तर नक्की आपण आपल्याला विचारू शकता, आपल्या सूचना करू शकता. एवढ्या मोठ्या भावनेने आम्ही काम करणार आहोत आणि म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या डब्याला आपल्याला महामार्गावर नेण्यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी सज्ज होऊया. अध्यक्ष महोदय, विधानसभेत अनेक ज्येष्ठ सदस्यांसह अनेक लोक निवडून आलेले आहेत. 7 वेळा निवडून आले आणि कालिदास किती वेळा आले? 9 वेळा. म्हणून तुम्ही आता आज स्पीकर म्हणून होते, तुमची सिनियरिटी लक्षात घेऊन तुम्ही गेल्या वेळेस होता, या वेळेसही होता, पण नाही असं नका करू. आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांना खूप